आपल्याकडे युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो माहिती आहे? यूथ डे. Youth Day is celebrated on every year on 12th January. It is the birth anniversary of Swami Vivekananda and Maharashtra's great lady Rajmata जिजाऊ महासाहेब. तर मित्रांनो, विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे काही अनमोल विचार मागे ठेवले आहेत ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील. त्यातील काही विचार मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. विवेकानंदांचं एक स्लोगन आहे, युवकांसाठी एक स्लोगन आहे, अराइज, अवेक and stop not till the goal is reached. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं आहे, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही, कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे. मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे, अंग झोकून काम करायचं आहे. श्रम केल्याने माणूस सशक्त होतो, श्रम केल्याने माणूस अशक्त होत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे कुठलंही काम असो, घरातलं असो, शेतातलं असो, दुकानातलं असो, व्यवसायातलं असो, कुठलंही काम असेल ते अंग झोकून करायची सवय लावली पाहिजे. आज मराठी माणूस बदनाम झालाय, मराठी माणूस काम चुकार आहे, मराठी माणूस काम करत नाही, मराठी माणूस काम फक्त पाट्या टाकण्याचं काम करतो, म्हणजे सांगितलं तेवढंच काम करतो, तो अंग झोकून काम करत नाही. हा जर कलंक खोडायचा असेल तर आपल्याला अंग झोकून काम करायची सवय लावली पाहिजे. हेच तुम्हाला सांगतो, एक गोष्ट कदापि विसरू नका की श्रम केल्याने माणूस सशक्त होतो, श्रम केल्याने माणूस अशक्त होत नाही. आजकाल काय झालं, प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलता एक मुलगी असते, खूप लाडत वाढलेले असतात, त्यांना शाळेत जाण्याचा सुद्धा कंटाळा असतो, बरोबर की नाही? परंतु आपले आई वडील अहोरात्र कष्ट करतात, आपल्यासाठी ते जीवाचं रान करतात, ते तुम्हाला सांगत नाही सगळ्या गोष्टी, आणि त्यांचे स्वप्न साकार करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपण म्हणजे आई वडील जे सांगतात त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाचं पालन करणं आणि त्यांचे स्वप्न साकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि जर तुम्हाला लाडके असेल खूप घरामध्ये, तुम्हाला काम करायची सवय नसेल किंवा काम करायची लाज वाटत असेल, नका करू काम. पण कोविड सारख्या महामारीपासून तुम्हाला जर स्वतःचा बचाव करायचा असेल, तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासने करा, प्राणायाम करा, रनिंग करा, व्यायाम करा किंवा तुमचे आवडते खेळ खेळा. मोबाईलवरचे नव्हे, मैदानावरचे खेळ खेळा, ज्यातून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम नितळेल एवढे शारीरिक श्रम आपले झाले पाहिजे. या पद्धतीने आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती ताबा असला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्या विचारांना अंकुरित करा, कृतीत आणा, आचरणात आणा
त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. आजकाल एकुलता एक असल्यामुळे आई वडील रागवले किंवा गुरुजन रागवले तुम्हाला खूप राग येतो पटकन. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले आई वडील असो आपले गुरुजन असो हे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठीच ते रागवतात, फटकारतात. त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही म्हणजे निगेटिव्ह विचार नसतात. ते आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठीच आपले अहोरात्र प्रयत्न करतात आणि त्यासाठी आपण त्यांचे स्वप्न साकार करणं, आई वडिलांचे स्वप्न साकार करणं हे आपलं प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. मग तुम्हाला वळण लावण्यासाठी, तुम्हाला शिस्त लावण्यासाठी तुमचे गुरुजन तुम्हाला रागवत असतील, फटकारत असतील, परंतु ते कधीच तुमचं अहित चिंतत नाही की तुमचं वाईट व्हावं असं कधीच चिंतत नाही. कोणतेही आई वडील असो किंवा शिक्षक असो हे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठीच आपल्याला करतात, रागवतात, वेळ प्रसंगी मार देतात. त्या गोष्टीचं वाईट न वाटून घेता, न चिडता, न संतप्ता त्यांच्या आदेशाचं पालन करणे आणि आई वडिलांचे स्वप्न साकार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आपण मानलं पाहिजे. तिसरी गोष्ट अजून एक सांगतो की ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, परंतु या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसं जगतात, कसा विचार करतात, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा. आपल्या शाळेच्या भिंतींवरती सुविचार लिहिलेले असतात. हे विचार सुविचार कशासाठी लिहिलेले असतात? वाचण्यासाठी. फक्त वाचण्यासाठी नसतं, ते आचरणात आणण्यासाठी असतं. त्यामुळे नेहमी चांगले विचार आत्मसात करायचे, त्या विचारांना आचरणात आणायचं. कुविचार दूर होतात. रिकामं राहायचं नाही. रिकामं मन शैतानाचं घर असतं. नेहमी स्वतःला व्यस्त ठेवायचं. अभ्यासात व्यस्त ठेवा, ड्रॉइंग काढण्यात, तुम्हाला जे काय आवड कला असेल त्या कलेमध्ये व्यस्त राहा. स्वतःला चांगल्या विचारांमध्ये व्यस्त, चांगले विचार आत्मसात करायचे आणि चांगल्या कामामध्ये स्वतःला व्यस्त ठेवायचं, म्हणजे कुविचार मनामध्ये शिरत नाही. शेतकरी पाऊस पडला की सुरुवातीला शेतात तण उगवतो. ते तण तो काय करतो, वखरून नागरून काढून टाकतो आणि तिथं बीज पेरतो. बीज जे पीक घ्यायचं असेल त्याचं बी पेरतो, त्याचं संगोपन करतो, त्याला आवश्यक खत, पाणी आणि औषध फवारणी करून त्या चांगलं पीक घेतो. तसं आपण प्रत्येकाने आपल्या मनाची मशागत करायची. आपल्या मनामध्ये कुविचार येऊन द्यायचे नाही. आले असतील तर ते दूर करायचे. त्यासाठी चांगले विचार मनात भरायचे. नेहमी सकारात्मक राहायचं आणि चिडायचं, संतापायचं नाही. नेहमी आनंदी, उत्साही राहायचं आणि चांगले विचार आत्मसात करून त्या विचारांना कृतीत आणायचं. कारण फक्त विचार करत, आता माझ्याकडे खूप ज्ञान आहे समजा आणि मी जर ते तुमच्यापर्यंत येऊन दिलं नाही तर ते ज्ञानाचा काय उपयोग होणार आहे. तसं आपण नेहमी चांगले विचार आत्मसात करायचे आणि त्या विचारांना कृतीत आणायचं, आचरणात आणायचं. अशा पद्धतीने तुमचं भवितव्य उज्ज्वल होईल. आता तिसरी गोष्ट सांगतो की आपल्याला बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण सर्व बालपणापासून शिक्षण घेत आहोत. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. शिक्षक काय समजून सांगताय ते एकाग्र चित्ताने समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये दुसरा विचार येता कामा नये. जे एकाग्र चित्ताने समजून घेतात ते खऱ्या अर्थाने ज्ञानार्जन करतात आणि त्यांना ज्ञानार्जन चांगलं होतं आणि त्यांची बौद्धिक विकास होतो किंवा ते ज्ञानी बनतात. कारण विवेकानंदांनी सांगितलं ज्ञानी माणूस सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्रचित्त असतो. एकाग्रचित्तेचा वेगळा अर्थ काहीच नाहीये. एकाग्रचित्तेचा अर्थ एवढाच आहे की आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस ते एकाग्रचित्ताने समजून घ्यायचं, त्याचं व्हिज्युअलायझेशन करायचं, त्याचं चित्र मनामध्ये उभं करायचं. त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नये की मधल्या सुट्टीत काय जेवण करायचं किंवा खेळाचा तास कधी असेल खेळासाठी जायचं. हे जर मनात तुमच्या विचार चालू असतील तर तुम्ही ज्ञानी बनू शकत नाही. ज्यावेळेस तुम्ही खेळाच्या मैदानात असाल त्यावेळेस पूर्ण लक्ष तुम्ही खेळावर नियंत्रित करा. ज्यावेळेस तुम्ही जेवणाच्या टेबलवर असाल त्यावेळेस पूर्ण लक्ष आपलं जेवणावर असलं पाहिजे. या पद्धतीने एकाग्रचित्त होऊन तुम्ही जर ज्ञान ग्रहण केलं तर तुम्ही ज्ञानी बना.
ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल, ते पुस्तक वाचत असताना जे वाक्य सेंटेन्स तुम्ही वाचता त्या वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये शिरला पाहिजे, त्याचं व्हिज्युअलायझेशन, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे। अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्ही ज्ञानी व्हाल। अशा पद्धतीने जेव्हा भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांची युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल आणि भारताला विश्व राष्ट्र बनण्याची संधी उपलब्ध होईल। धन्यवाद।